हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY-BBIच्या तिसऱ्या सेमला जे मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस बघणार आहोत. ओके, तुम्हाला समोर दिसतंय त्याप्रमाणे एकूण 4 युनिट्स आपल्याला ह्या सब्जेक्टच्या अंडर अभ्यासायचे आहेत. त्यातलं जे पहिलं युनिट आहे ते आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, टोटली थेरॉटिकल पार्ट आहे. त्यानंतर सेकंड जे युनिट आहे ते फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झामला नाही म्हणायला 20 ते 25 मार्क तुमचे ह्या युनिट्सवर असणार आहेत. त्यानंतर तिसरं जे युनिट आहे ते वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. हेही एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, कारण 15 मार्कचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला ह्या युनिटवर सॉल्व करायचा असतो. अँड लास्ट जे चौथं युनिट आहे ते आहे मॅनेजमेंट ऑफ प्रॉफिट और डिव्हिडंड पॉलिसी. हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आहे. 8-7 मध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे असतात. ओके, आता एक्झॅक्टली ह्या युनिटमध्ये आपण कॅल्क्युलेशन कोणत्या स्वरूपाचं बघणार आहोत किंवा ह्यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते बघूया. ओके, आता इथे जे आपलं पहिलं युनिट आहे ते तुम्हाला दिसतंय, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे टोटली थेरॉटिकल पार्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला फक्त मॅनेजमेंट अकाउंटिंगची ओळख करून घ्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मिनिंग, डेफिनेशन किंवा ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा नेचर, स्कोप हा भाग बघायचा आहे. त्याच्यासोबतच मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग ह्यामध्ये डिफरन्स काय आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. प्लस मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या ज्या काही टूल्स अँड टेक्निक्स आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. ओके, म्हणजे हे जे पॉईंट आहेत किंवा कंटेंट्स आहेत ते ऐकल्यानंतर किंवा ते वाचल्यानंतरही लक्षात येईल की टोटली थेरॉटिकल पार्ट म्हणून आपण काय करणार आहोत, पहिलं युनिट अभ्यासणार आहोत. ओके, आता सेकंड युनिट बघूया, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. ओके, मग ह्याच्या एकूण आपल्याला 3 भागामध्ये काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे हे युनिट, किंवा 3 भागामध्ये हे युनिट आपल्याला बघायचं आहे. त्यातला जो पहिला भाग आहे ए पार्ट, इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्शियल स्टेटमेंट, हा ह्या सेमपेक्षा म्हणजे तिसऱ्या सेमपेक्षा BBIच्या 5व्या सेमच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का, तर 5व्या सेमला तुम्हाला हा टॉपिक सेपरेटली 15 मार्क्ससाठी कॅल्क्युलेशनला असणार आहे. ओके, आता ह्या युनिटमधल्या ह्या भागाचा जर ह्या सेमच्या दृष्टीने म्हणजे कॉर्पोरेट फायनान्शियल स्टेटमेंटचा ह्या सेमच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर इथे आपल्याला फक्त त्याची तोंड ओळख करून घ्यायची आहे. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच बॅलन्स शीट म्हणा किंवा इन्कम स्टेटमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केलं जातं ते आपण इथे बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो भाग आहे ह्या युनिटचा बी पार्ट, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. ओके, मग ह्यामध्ये आपण पहिल्यांदा आधी फायनान्शियल स्टेटमेंट कशाला म्हणतात, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणते भाग येतात. म्हणजे नॉर्मली आपल्याला माहिती आहे की फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फक्त प्रामुख्याने येणारे 2च भाग आहेत. पहिलं म्हणजे बॅलन्स शीट आणि सेकंड म्हणजे इन्कम स्टेटमेंट, ज्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, मग त्याचं एक व्हर्टिकल कन्व्हर्शन आपण इथे बघणार आहोत ह्या भागामध्ये ह्या युनिटच्या. मग आता व्हर्टिकल कन्व्हर्शन म्हणजे काय हा पुन्हा प्रश्न पडतो. ओके, मग आपण जी आतापर्यंत म्हणजे 11वीपासनं आपल्याला अकाउंट स्टार्ट झालं, मग 11वीपासनं लास्ट इयर FYपर्यंत आपण जी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रेझेंट करत होतो, जे आपण प्रॉब्लेममध्ये तो जो फॉर्मॅट होता त्याला हॉरिझॉन्टल फॉर्मॅट म्हणतात, किंवा आडव्या स्वरूपात आपण काय करत होतो, प्रेझेंट करत होतो. मग बॅलन्स शीट असेल तर असेट अँड लायबिलिटी साईड असते, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर डेबिट अँड क्रेडिट साईड असतं. ओके, मग हाच फॉर्मॅट आपण किंवा हीच जी आडव्या फॉर्मॅटमधली इन्फॉर्मेशन असते ती आपण काय करणार, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे काय, तर आडव्या स्वरूपाची जी इन्फॉर्मेशन असते ती उभ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आणि त्याला म्हणतात व्हर्टिकल फॉर्मॅट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, मग इथे जो पहिला भाग आपल्याला बघायचा आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये ते आहे व्हर्टिकल कन्व्हर्शन ऑफ बॅलन्स शीट अँड इन्कम स्टेटमेंट. ओके, त्यानंतर ह्याच भागामध्ये आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे तो आहे रेशो ॲनालिसिस. आता रेशो ॲनालिसिस हा जो असा भाग आहे की ह्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही इथे शिकत जाणार आहात, म्हणजे आता तुम्ही
डिग्री प्राप्त करणार म्हणजे TY-BBIकडला जाणार, त्याच्यानंतर समजा काहींना MCOM करायचं असेल तर तिथेसुद्धा त्या सगळ्या दृष्टीने तुम्हाला रेशो ॲनालिसिस हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे रेशो ॲनालिसिस आहे हा भाग हा कंटिन्यू तुम्हाला काय करावं, पुढे पुढे काय होणार आहे, मिळत जाणार आहे अभ्यासात. ओके, किंवा अभ्यासक्रमात तुम्हाला हा भाग कंटिन्युअस पुढे पुढे राहणार आहे. मग आता ह्या रेशो ॲनालिसिसमध्ये एक्झॅक्टली काय असतं तर काही सूत्र असतात की ज्याच्या आधारावर तुम्हाला छोटं छोटं कॅल्क्युलेशन करायचं असतं. ओके, मग आता रेशोमध्ये पुन्हा 3 भागामध्ये काय केलेलं आहे, रेशो ॲनालिसिसचा भाग डिवाईड केलेला आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे बॅलन्स शीट रेशो, त्यानंतर रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो आणि लास्ट जो आहे तो कंबाईंड रेशो. ओके, म्हणजे हे रेशोचे 3 भाग आहेत. आता बॅलन्स शीट रेशो म्हणजे काय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काही सूत्र असतात ज्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असतं. मग बॅलन्स शीट रेशोच्या अंडर येणारे जे रेशो असतात त्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला टोटली दिलेल्या बॅलन्स शीटमधनं मिळणारी असते, म्हणून त्यांना बॅलन्स शीट रेशो म्हणतात. ओके, त्यानंतर रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो म्हणजे काय तर त्याच्या अंडर किंवा त्या कॅटेगरीमध्ये येणारे जे रेशो आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करायला ज्यावेळी तुम्ही त्याचं फॉर्म्युला मांडता त्यावेळी त्या फॉर्म्युल्यासाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला टोटली रेव्हेन्यू स्टेटमेंटमधनं मिळत असते. ओके, अँड लास्ट कंबाईंड रेशो आहे. कंबाईंड रेशोमध्ये काय असतं तर ह्या कॅटेगरीमध्ये येणारे जे रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करायला घेता त्यावेळी त्यासाठी लागणारी एक फिगर ही तुम्हाला बॅलन्स शीटमधून मिळणारी असते, तर एक फिगर ही तुम्हाला इन्कम स्टेटमेंट किंवा रेव्हेन्यू स्टेटमेंटमधून मिळणारी असते. ओके, असे हे आपल्याला रेशो बघायचे आहेत. ओके, अँड लास्ट ह्या युनिटमधला जो तिसरा पार्ट आहे जो तुम्हाला इथे सिलेबसच्या ह्याच्यामध्ये सिलेबसच्या अंडर दिसत नाही आहे तो C पार्ट म्हणजे डू पॉईंट चार्ट म्हणजे काय किंवा डू पॉईंट ॲप्रोच असं आपण त्याला म्हणतो, की ज्यामध्ये एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटची जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती प्रेझेंट करायची असते. ओके, म्हणजे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं जे दुसरं युनिट आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, ओके, त्यामध्ये एकूण 3 भागामध्ये काय करायचं आहे हे युनिट बघायचं आहे. ओके, त्यानंतर आता तिसऱ्या युनिटकडे जाऊया. तिसरं युनिट काय आहे आपलं, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. टोटली प्रॅक्टिकल एक प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यावर एक्झामसाठी, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिलं म्हणजे वर्किंग कॅपिटल कशाला म्हणतात किंवा त्याचे टाईप्स काय आहेत ते. आता मुळात वर्किंग कॅपिटल ही जी कन्सेप्ट आहे ती तुमची ज्यावेळी फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस हा जो भाग बघणार आहोत सेकंड युनिटचा त्यावेळी ती क्लिअर होईल. कारण का तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय असतं तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे करंट असेटचे ॲटम असतात त्यातनं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणाऱ्या ज्या करंट लायबिलिटीचे ॲटम असतात ते काय केले जातात, मायनस केले जातात, आणि जी बॅलन्सिंग फिगर राहते त्याला काय म्हटलं जातं, वर्किंग कॅपिटल. ओके, मग हा जो भाग आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट त्यामध्ये हेच कॅल्क्युलेशन एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला करायचं असणार आहे. ओके, आणि ह्यासोबतच आपल्याला ह्या युनिटमध्ये अजून एक भाग बघायचा आहे तो म्हणजे आहे ऑपरेटिंग सायकल. एक छोटंसं कॅल्क्युलेशन प्लस मायनसचं आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, हे झालं आपलं तिसरं युनिट. अँड लास्ट आता जे चौथं युनिट आहे ते बघूया, मॅनेजमेंट ऑफ प्रॉफिट और डिव्हिडंड पॉलिसी. ह्या युनिटचे पुन्हा 2 भागामध्ये काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. यातला जो पहिला भाग आहे तो डिव्हिडंड पॉलिसीचा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो बोनस शेअरचा आहे. डिव्हिडंड पॉलिसी जो पहिला भाग आहे ह्यामध्ये आपल्याला फक्त छोटंसं कॅल्क्युलेशन असणार, काही फॉर्म्युले दिलेले आहेत काही मॉडेल्सच्या आधारावर, त्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं असणार, दिलेली इन्फॉर्मेशन भरून ते कॅल्क्युलेशन करून डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं असणार आहे. म्हणजे थोडक्यात डिव्हिडंड पॉलिसीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये डिव्हिडंडचं कॅल्क्युलेशन कसं चालतं ते आपल्याला इथे बघायचं आहे. आणि सेकंड भाग जो आहे बोनस शेअरचा, ज्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये बोनस शेअर ज्यावेळी इश्यू केले जातात त्यावेळी ते कसे केले जातात त्याचं कॅल्क्युलेशन बघायचं आहे. ओके, अशी ह्याप्रमाणे आपल्याला एकूण 4 युनिट्स मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या अंडर ह्या सेमला अभ्यासायची आहेत. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला एकूण 4 युनिट्स, त्यातलं जे पहिलं युनिट जे आहे ते टोटली थेरॉटिकल आहे आणि उरलेली जी 3 युनिट्स आहेत
ती टोटली प्रॅक्टिकल युनिट्स आहेत, एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, मग हा झाला आपला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस. नेक्स्ट व्हिडिओपासून आपलं जे आपलं पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग ते बघायला सुरुवात करूया. ओके, चालेल मग. थँक्यू.